आता सरकारला शेवटचा अल्टिमेटम देत आहोत। आता मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला दोष द्यायचा नाही। आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवणार आणि त्रास देणाऱ्यांना सरळ करणार। हे वक्तव्य माझं नाहीये तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं आहे। बुधवारी दुपारी उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आणि संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि घेऊन टाकची टीम जिंकली यासाठी म्हणतोय की आमच्यावर खूप भलते सलते आरोप झाले। तुम्ही आमचे मराठा आरक्षण विषयावरचे व्हिडिओ काढून पहा। मात्र आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम होतो। ती भूमिका म्हणजे उपोषणाने आरक्षण साध्य होणार नाही हे आम्ही छाती ठोकपणे सांगत होतो आणि उशिरा का होईना पण मनोज जरांगे पाटील यांनीही आमच्याच विधानाची री ओढली आहे। सत्य सांगायला निधडी छाती लागते आणि प्रामाणिक पत्रकारिता या निमित्ताने का होईना वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हीच भूमिका मांडली। प्रसंगी मराठा बांधवांच्या शिव्या श्रापालाही सामोरं गेलो मात्र दबावानं खचलो नाही। आज जरांगे पाटील यांनी केलेलं हे विधान आम्हाला विजयाचा मार्ग दाखवून गेलं आणि खऱ्या पत्रकारितेचा विजय झाला। जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलं त्याबद्दल त्यांचे आभार। सरकार कोणतंही असलं तरीही त्या सरकारच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो हेही आम्ही गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं। आज पुन्हा तेच सांगतोय। सरकार कोणतंही असो सरकारला पाठिंबा द्या आणि आरक्षण मिळवा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे आपला मनोज मांडवकर। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येत राहू। तसंच आमच्या या व्हिडिओला कमेंट करायला सुद्धा विसरू नका। टीका केली तरी चालेल, त्यातूनही आम्ही शिकू। तर एकीकडे मराठा आरक्षणाचा भिस्त घोंगडं आणि दुसरीकडे 2 गटात म्हणजेच ओबीसी आणि मराठ्यात होत असलेला संघर्ष मनाला वेदना देणारा होता। आज मात्र थोडंसं हायसं वाटलं। मनोज जरांगे पाटलांची तब्येत अजूनही नाजूक असल्याचं समजतंय। कृपया त्यांना सहकार्य करावं असं अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांना घेऊन टाकच्या टीमचं निवेदन आहे। आता जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आता सत्तेत बसून आरक्षण मिळवणार, पण मग ते सध्याच्या सरकारपेक्षा वेगळं काय करणार हे त्यांनी सांगितलं नाही। सरकारला घटनेच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं आणि राज्यातलं महायुती सरकार तेच करतंय। जरांगे पाटील वेगळं काय करणार आहेत म्हणजे जरांगे पाटील किंवा त्यांची माणसं सत्तेत आल्यानंतर घटनेचं वेगळं कलम त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे की वेगळं कोर्ट तयार होणार आहे। म्हणूनच त्यांच्या या विधानाचा अर्थ काय हे वेगळ्यानं सांगायची गरज निर्माण झाली आहे। मुळात याचं कारण म्हणजे जरांगे पाटील लोकसभेनंतरच उमेदवारांच्या मुलाखती घेत होते आणि त्या विभागातल्या उमेदवारांना मुलाखतीला येताना त्यांचा डेटा घेऊन यावं असंही त्यांनी आवाहन केलं होतं। उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या। जरांगेंनी 288 जागा लढवण्यावरती भर देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। मागच्या एका व्हिडिओत मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जरांगे राजकीय पक्ष तर स्थापन करणार नाही ना असा एक व्हिडिओ सुद्धा आपण केला होता, तेही तुम्हाला आठवत असेल। त्याही व्हिडिओला काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन आमच्या या भूमिकेचा कडाडून विरोध केला होता। आता तर हेच सत्य उसळून बाहेर आलंय। माझ्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनो, कृपया पुन्हा एकदा लक्षात घ्या। एक उदाहरण देतोय। राज ठाकरे यांनी विधानसभेपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की काहीही झालं तरी सत्तेत सहभागी व्हायचं। ही भूमिका त्यांच्या पक्षाबाबत होती, पण याचा अर्थ काय होता? राज ठाकरे गेम चेंजर होणार। इथेही तसाच प्रकार होता। म्हणजे लोकसभेला याला कसा पाडला त्याला कसा पाडला, करेक्ट कार्यक्रम करणार असं म्हणत जेव्हा जरांगे राज्यभर फिरत होते ना तेव्हा ते राज्याचा अंदाज घेत होते। त्यानंतर त्यांनी विधानसभेला उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती। उमेदवारांचे अर्ज आले, प्रत्यक्ष मुलाखतीही अंतरवली सराटीत झाल्या। सरकारवर दबाव तंत्राचा वापर केला गेला। मग सरकार हैदराबाद गॅजेटनुसार मागण्या मान्य करणार हे निश्चित झालं। त्यासाठी अधिवेशन बोलवण्याची सरकारनं तयारी सुरू केली। मग अचानक जरांगेंनी 9 दिवस उपोषण केलं। 8व्या दिवशी राजेश टोपे जरांगेंच्या भेटीला गेले काय आणि जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली काय आणि सत्तेत बसून मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा केली काय? सारं काही स्क्रिप्टेड। ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला राज्यात विधानसभा जिंकण्याची स्वप्न पडतायत त्याच महाविकास आघाडीच्या कुशीत जाऊन जरांगे मराठ्यांना आरक्षण देणार। थोडा कडू प्रश्न आहे कारण तिथे मोठे पवार आहेत आणि त्यांनी 3 वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये। मग जरांगे उमेदवार उभे करणार का? मग समजा उमेदवार उभे केले तरी निवडून आलेच तर ते 2-4। मग ते आमदार कोर्टाला आव्हान देणार का? त्यांनी आव्हान दिलं तरी कोर्ट त्याला कितपत गंभीरतेनं घेईल हेही शंकास्पद आहे। मनोज जरांगे यांनी आज सत्तेत सहभागी होऊन आरक्षण मिळवण्याची केलेली घोषणा तुम्हाला कितपत योग्य वाटते? आणि ते सत्तेत सहभागी होणार म्हणजे शरद पवारांचा माणूस म्हणून सत्तेत सहभागी होणार आहेत का? आम्ही जे ओरडून सांगत होतो की जरांगे मराठा आरक्षणाचं राजकारण करतायत ती आमची भूमिका योग्य होती की नाही? भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।